परभणीमध्ये भाजपचे काही कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा शिवसेनेने आरोप केलाय। शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील यांनी पैसे वाटत असताना त्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली दिलेले आहे। या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांना दिली असता पोलीस आणि निवडणूक अधिकारी 1.5 तासाने दाखल झाले असा आरोप शिवसेनेचे नितीन पाटील यांनी केलाय। दरम्यान भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी मात्र या आरोपांचं खंडन केलंय। प्रचार करण्यासाठी गेलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करून शिवसेनेकडून स्वतःहून त्यांच्या हातात पैसे देऊन त्यांना बदनाम केले जात असल्याचा भाजपचा आरोप आहे। विशू पेडणेकरचे कार्यकर्ते त्यांचा नगरसेवक बिनविरोध आलेला ना त्याचे कार्यकर्ते तिथे आहेत ते बघा जरा। आपली काय मागणी पोलीस मागणी बघा। मी इथे का बसलो पोलीस म्हणतात पोलीस स्टेशनला पंचनामा करा का जागेवर काय नको पंचनामा का कोणती दडपशाही आहे। मी ह्या आधी स्टेटमेंट दिली मागच्या वेळेला आमच्या घरावर हल्ला केला या लोकांनी आज तर काही त्याचा निपटारा लागला नाही। जास्तीत जास्त काय करतील मला मारतील ना किती मागे स्टेटमेंट दिली किती लोक होते सर्वांना विनंती 4 लोक आहेत आतमध्ये साहेब दडपशाही आणू नका। आणि या सगळ्या प्रकाराबाबत आमचे प्रतिनिधी योगेश घोडे आपल्याला अपडेट देतात। योगेश, जोरदार गोंधळ झालेला दिसतोय, काय सगळा प्रकार आहे? दोघंही एकमेकांचे आरोपाचं खंडन करतायत। नक्कीच या संपूर्ण प्रकरणात पैसे वाटण्यावरून हा संपूर्ण गोंधळ सुरू झालेला आहे। भाजपाचे पदाधिकारी हे प्रभागात 29 प्रभागात पैसे वाटत असताना शिवसेनेचे उमेदवार यांनी त्यांना रंगे हात पैसे वाटत असल्यावरून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणाची माहिती जेव्हा उमेदवारांनी नितीन पाटील यांनी पोलिसांनी दिली त्यावेळेस पोलीस घटनास्थळी 1.5 तासांनी आल्याचा आरोप देखील नितीन पाटील यांनी दिलेला आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासन देखील कोणती भूमिका घेत आहेत हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या योगेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले, ते काय म्हणाले आपण ऐकूया। रवी पाटील नितीन पाटील यांच्या ऑफिसच्या जवळ आमचे कार्यकर्ते पत्रकार वाढवते, परिचय पत्रक वाढवते, पॅम्पलेट वाढवते। त्यांना जबरदस्ती पकडलं गेलं, त्यांना पकडून त्यांना मारलं गेलं, त्यांच्या खिशामध्ये पैशाची पकड टाकली गेली आणि त्यांना सांगितलं की पैसे वाटप खोटा दिला गेलेला आहे। हा आमच्यावर अन्याय आहे, त्याच्यामुळे आम्ही याचा निषेध करतो आहोत।